पुरुषोत्तम वाडीतल्या 140 कुटुंबाची स्टोरी ही अशीच काहीशी आहे. अशा अनेक चाळी आहेत मुंबई शहरात आणि उपनगरात. या विस्थापितांचा आवाज दडपला जातोय, यामागे कारण आहे या मोडकळीला आलेल्या चाळी आणि इमारती, त्या इमारतींच्या खालच्या जमिनीचा सोन्याचा भाव. आम्हाला हा सोन्याचा भाव किंवा या सोन्याचा मुलामा नकोय, पण मूळ मुंबईकरांना, त्या घरात राहणाऱ्यांना किमान 450-500 स्क्वेअर फुटांचं घर तरी द्या. तुम्हाला जमिनी हडप करायच्यात उघड आहे, पण ज्या जमिनीवरच्या वाडीत, चाळीत, घरात आमच्या 3-3 पिढ्या खपल्या, त्या घराच्या बदल्यात घर तर मिळालंच पाहिजे ना. मे महिन्याच्या 26-27 तारखेला एक मुद्दा आपल्या मीडियामधून सगळ्यात जास्त चालवला गेला. सलग 2 दिवस हा टॉपिक TRPच्या बाबतीत नंबर 1 बनला होता. तो दादरच्या प्रभादेवी सिद्धिविनायक मंदिरामागच्या पुरुषोत्तम वाडीचा विषय घेऊन बोलताना दिसत होता. हक्काचं घर तोडलं म्हणून जवळपास 140 कुटुंब बेघर झाल्याचं आपण ऐकलं. हे लोक घरं नाहीत तर राहणार कुठे, असा एक प्रश्नही मनात डोकावला होता. दरमहा 15 ते 20 हजार रुपये कमवणारे चाकरमानी हक्काच्या घराअभावी भाड्याच्या घरात राहायला जायचं म्हटलं तरी जाऊ शकत नाहीत, कारण या भागातल्या घराचं भाडं जे आहे ते सर्वसामान्यांना परवडण्यापलीकडचं आहे. तसा हा विषय जुनाच आहे. मुंबईतल्या जुन्या जर्जर झालेल्या धोकादायक अशा पागडीच्या इमारतीच्या सारखाच जुना आहे. पण तो नेमका तापवला गेला ती तारीख होती 25 मे 2026. पुरुषोत्तम वाडीजवळ जे सिद्धिविनायक मंदिर आहे, त्या मंदिराच्या परिसराच्या विकास कामाचं उद्घाटन करायला इथं CM आणि दोन्ही DCM येणार होते. त्याआधी बाजूच्याच रवींद्रनाट्य मंदिरात भारतीय जनता पक्षाचा एक कार्यक्रम होता, तिथं CM येणार होते. मग या लोकांसमोर तमाशा व्हावा, म्हणजे किमान हे लोक दखल तरी घेतील या दुखण्याची, असं ठरलं होतं. पण पोलिसांनी त्या दिवशी पुरुषोत्तम वाडीतल्या बेघर मराठी माणसांचं आंदोलन हे दाबून धरलं, रोखून धरलं. दुसऱ्या दिवशी लोक अधिक खवळून उठले. मग 2 दिवस सलग जो काही तमाशा म्हणालो मी तसा तमाशा झाला, पण तो फक्त चॅनेलवाल्यांच्या TRPसाठी होता. लोकांना त्याचा काही एक फायदा झाला नाही. आज तब्बल 15 दिवस लोटलेत. 2 दिवस TRPसाठी तापवलेला पुरुषोत्तम वाडीचा विषय आता थंड झालाय. त्या 2 दिवसात TV चॅनलचा TRP वाढला, लाखोंचे व्ह्यूज आणि लाईक्स आले, पण पुरुषोत्तम वाडीतल्या लोकांचा प्रश्न सुटलाय का? दादर सारख्या मध्य मुंबईतल्या हार्ट ऑफ द सिटी म्हणवल्या जाणाऱ्या भागात वसलेल्या पुरुषोत्तम वाडीची नेमकी कहाणी काय? बेघर झालेल्या त्या 140 कुटुंबातले कित्येक लोक आज अक्षरशः रस्त्यावर आलेले आहेत. त्यांनी नेमकं कोणाचं घोडं मारलंय, त्यांचा अपराध काय? मी गेले काही महिने सातत्यानं मुंबईतल्या पागडी सिस्टीमच्या चाळींच्या रखडलेल्या पुनर्विकासाबद्दल बोलतोय. अगदी महानगरपालिका निवडणुकीच्या आधी मुंबई पागडीमुक्त करण्याच्या सरकारी घोषणा झाल्या, जाहिराती चालवल्या, पण खरंच त्या घोषणांनी आणि जाहिरातींनी मुंबई पगडीमुक्त झाली का? खरं तर या विषयावर बोलण्याआधी एक महत्त्वाचा मुद्दा या मोडकळीस आलेल्या पागडीच्या किंवा BMC लँडवरच्या, लीजवरच्या इमारतींबद्दल जो आहे तो तुमच्यासमोर मला मांडायचा आहे. हा मुद्दा खरंच महत्त्वाचा आहे. तो समजून घेतल्याशिवाय आपल्याला पुढच्या एकंदर सगळ्याच प्रकरणांना समजून घेणं कठीण जाणार आहे. त्यामुळं आधी हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर मित्रो, समजा वन फाईन मॉर्निंग तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुमच्या हातात कुणीतरी महानगरपालिकेची एक नोटीस सोपवतं आणि सांगतं की तुम्ही राहताय ते घर ताबडतोब खाली करा, कारण त्या नोटिशीवर लिहिलेलं होतं C1. हे 2 शब्द असा काय चमत्कार घडवू शकतात की मला माझं राहतं घर खाली करावं लागेल? कारण माझ्या हातात काय पडलंय तर साधं महानगरपालिकेचं पत्र, ज्याला नोटीस म्हणतात. तुम्ही त्याला C1 नोटीस वगैरे काही नावं द्यालो, पण म्हणून मला ताबडतोब घर रिकामं करावं लागेल का? असा विचार तुमच्या आमच्या कुणाच्याही मनात येतो. मग आता तुमची इमारत पाडली जाणार की काय, हाही विचार येतो. आता हे विचार सुरू असताना दुसरी एक नोटीस असते C2. जर काही C2 नोटीस आली तर त्याचा अर्थ नेमका काय होतो? तर गोंधळलात ना तुम्ही, कुणीही गोंधळेल. सर्वसामान्य माणसाला काय या सगळ्या नियम आणि या सगळ्या गोष्टी माहिती असतात. आपल्यापैकी बरेच जण हे मुंबईच्या उपनगरात मालकी हक्काच्या घरात राहतो, फ्लॅट सिस्टीममध्ये. पण मुंबई शहरात दादर, गिरणगाव, लालबाग, परळ ते अगदी गिरगाव, कुलाब्यापर्यंत या BMC लँडवरच्या 100 वर्षाहूनही अधिकच्या, म्हणजे जुन्या झालेल्या चाळी आहेत, इमारती आहेत. त्यातल्या काही पागडी सिस्टीमच्या आहेत. कोट्यावधींच्या जमिनीवर उभ्या असलेल्या या इमारती
आणि त्यांचे जे जागा मालक आहेत, त्या जागा मालकांना त्या घरात राहणाऱ्या भाडेकरूंकडून 200-500 रुपयांचं नाममात्र भाडं मिळत असल्यानं ते काही त्या इमारतीच्या देखभालीकडे, मेंटेनन्सकडे गांभीर्यानं बघतच नाहीत. मग अशा जरा जर्जर झालेल्या इमारतीवर एखाद्या बेसावध क्षणी काळाचा घाला पडतो, इमारत कोसळते, आतले रहिवासी हकनाक जीवाला मुकतात. वर्तमानपत्रात बातमी छापून येते, 100 मरे 200 घायल. ठरलेलं आहे. या मोडकळीस आलेल्या डिलॅपिडेटेड बिल्डिंग्सना संबंधित अथॉरिटी म्हणजे BMC, म्हाडा, रिपेअर बोर्ड या अशा नोटिशी जारी करतं आणि घरं खाली करायला लावतं. या नोटिशींमध्येही काही प्रकार आहेत. ते म्हणजे C1, C2. आज आपण या C1 आणि C2 नोटिसांची संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत, कारण एका महत्त्वाच्या विषयाला हात घालण्यापूर्वी याच्या कायदेशीर बाबी समजून घेतल्या पाहिजेत. महाराष्ट्रभरात मुंबई शहर, उपनगर ते ठाणे, पुणे, नवी मुंबई आणि इतर अनेक शहरांमध्ये या अशा डिलॅपिडेटेड म्हणजे मोडकळीस आलेल्या, धोकादायक म्हणवल्या जाणाऱ्या जुन्या इमारतींची संख्या खूपच मोठी आहे. मी जसं मगाशी म्हणालो तसं पावसाळा सुरू झाला की अनेकदा या असल्या धोकादायक इमारतींचे काही भाग कोसळल्याच्या बातम्या आपल्या समोर येतात. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी महानगरपालिका वेळोवेळी इमारतींची तपासणी करते. या तपासणीनंतर काही इमारतींना C1 किंवा C2 श्रेणीची नोटीस दिली जाते. मात्र अनेकांना या नोटीसचा नेमका अर्थ काय हे माहीत नसतं. आता C1 नोटीस म्हणजे काय? C1 म्हणजे सर्वात धोकादायक श्रेणी आहे. जर एखाद्या इमारतीचे खांब, बीम, स्लॅब किंवा पाया इतका कमकुवत झालेला असेल की तो कधीही कोसळू शकतो, अशा परिस्थितीत त्या इमारतीला C1 श्रेणीत टाकलं जातं, कॅटेगरीत टाकलं जातं. याचा अर्थ असा की त्या इमारतीत राहणं म्हणजे मानवी जीव धोक्यात घालणं. म्हणूनच महानगरपालिका रहिवाशांना तात्काळ इमारत रिकामी करण्याचे आदेश देते. अनेक वेळा अशा इमारती पाडण्याची शिफारसही केली जाते. आता यानंतर जी गोष्ट होते ती सगळ्यात महत्त्वाची आहे आणि कळीचा मुद्दा देखील आहे. जर का त्या बिल्डिंगमधल्या रहिवाशांनी या नोटिशीकडे दुर्लक्ष केलं तर त्या इमारतीचं पाणी, वीज यासारख्या सुविधा बंद करण्याची कारवाई होते, जी पुरुषोत्तमवाडीतही झाली आहे. म्हणजेच C1ची नोटीस मिळाली तर परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचं समजून जायचं असतं. आता यातला दुसरा प्रकार म्हणजे C2 नोटीस. C2 कॅटेगरीतही ज्या इमारती येतात ती अगदीच धोकादायक नसली तरी तिच्या बांधकामाची अवस्था चांगली नसते. मात्र अशा इमारती दुरुस्त करून सुरक्षित करता येतात. C2च्या नोटिशीतही 2 उपप्रकार असतात. म्हणजे C2A या प्रकारात इमारतीला मोठ्या प्रमाणात स्ट्रक्चरल ऑडिटची गरज असते, मग त्यानंतर दुरुस्तीची गरज असते. काही वेळा दुरुस्ती सुरू करण्यापूर्वी रहिवाशांना इमारत रिकामी करावी लागू शकते या प्रकारात. तर C2B हा जो प्रकार आहे, या प्रकारात आवश्यक दुरुस्ती करून इमारत सुरक्षित बनवता येते, म्हणजे डागडुजी करता येते. कुठे प्लास्टर कोसळले तर ते करा, कुठे टेकू लावा. यात होतं काय तर घरं खाली न करता अनेक वेळा रहिवासी इमारतीत राहत असतानाही दुरुस्तीचं काम पूर्ण करता येतं. तरी या नोटिसांमधल्या C1 आणि C2 मधला मोठा फरक अजून सोप्या भाषेत सांगायचा झाला तर C1 म्हणजे इमारत अत्यंत धोकादायक आहे, तात्काळ बाहेर पडा. आणि C2 म्हणजे इमारत जीर्णावस्थेत आहे पण तिला मेजर रिपेअर दुरुस्तीचीही गरज आहे, पण ती वाचवता येऊ शकते. या नोटिशी सर्रास त्या या ऑथॉरिटीजकडून केल्या गेलेल्या स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टवर आधारित असतात. बऱ्याचदा त्या इमारतीत राहणाऱ्या लोकांना वाटत असतं की इमारत तेवढी धोकादायक नाही आहे की तात्काळ खाली करावी लागेल. तेव्हा त्यांनाही अधिकार आहे की अपिलात जाऊन स्वतःचा एक स्ट्रक्चरल ऑडिटर नेमून शहानिशा करून घेणं. हा रिपोर्ट जो काही असेल त्यानुसार रहिवासी आपला निर्णय घेऊ शकतात आणि महानगरपालिकेला त्यांनी दिलेली नोटीस त्यांचा निर्णय बदलण्यास भागही पाडू शकतात. मग दादरच्या पुरुषोत्तमवाडीतल्या रहिवाशांना महानगरपालिकेनं C1 नोटीस दिली होती का? त्यांनी या विरोधात दाद नाही मागितली का? आज 4 वर्ष झाली पुरुषोत्तमवाडीतली 140 कुटुंब रस्त्यावर आलेली आहेत. त्यातले 27-28 लोक हाय खाऊन मेलेत. अनेकांना ब्लड प्रेशर, शुगर सारख्या व्याधी या चिंतेनं जडलेल्या आहेत. त्यांचं पुढे काय होणार आहे? सरकारच काय, इथले मराठीचा कैवार घेऊन मतं मागणारे राजकीय पक्षही या प्रकरणात हतबल का आहेत? या सगळ्या गोष्टीचा मागोवा घेऊयात आपण याच्या पुढच्या एपिसोडमध्ये. मुंबईतला मूळ निवासी, गिरगाव, गिरणगाव, लालबाग, परळ, दादर, प्रभादेवी भागातला मराठी माणूस हा आज परागंदा झालाय. त्याला एका महाशक्तीनं विस्थापित केलंय, जाणीवपूर्वक त्याला शहराबाहेर हाकललंय.
पुरुषोत्तमवाडीतल्या 140 कुटुंबाची स्टोरी ही अशीच काहीशी आहे. अशा अनेक चाळी आहेत मुंबई शहरात आणि उपनगरात. या विस्थापितांचा आवाज दडपला जातोय, यामागे कारण आहे या मोडकळीला आलेल्या चाळी आणि इमारती, त्या इमारतींच्या खालच्या जमिनीचा सोन्याचा भाव. आम्हाला हा सोन्याचा भाव किंवा या सोन्याचा मुलामा नको आहे, पण मूळ मुंबईकरांना, त्या घरात राहणाऱ्यांना किमान 450-500 स्क्वेअर फुटांचं घर तरी द्या. तुम्हाला जमिनी हडप करायच्यात उघड आहे, पण ज्या जमिनीवरच्या वाडीत, चाळीत, घरात आमच्या 3-3 पिढ्या खपल्या, त्या घराच्या बदल्यात घर तर मिळालंच पाहिजे ना. मित्रो, हे काय राजकीय विश्लेषण वगैरे नाही आहे किंवा गुगल बाबाचा क्लासही नाही आहे जनरल नॉलेज देणारा. तर हा एक लढा आहे. काही जण रस्त्यावर लढतायत, काही जण न्यायालयात लढतायत. या सगळ्या लढवय्या शोषित वंचिताचा एक आवाज हा आकार DG9 आहे. मला खात्री आहे की या लढ्यात माझं हे जवळपास 8 लाखांचं कुटुंब जे आहे, माझा आकार परिवार माझ्यासोबत कायम असणार आहे. तुमच्याच पाठबळावर मी हा लढा सुरू करतोय, तेव्हा साथ सोबत जरूर असू द्या, एवढीच विनंती. तुर्तास इथेच थांबतो, पुन्हा भेटूच. आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.